नमस्कार. इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर पालकत्व म्हटल्यानंतर खरं तरी खूपच कठीण गोष्ट आहे आणि खेदाची गोष्ट ही आहे की पालकत्व कसं करायचं याच्यावरती कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही आणि असेल तरी त्याच्यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्याला ॲप्लिकेबल असतील असं सांगू शकत नाही. प्रत्येकाची पॅरेंटिंग करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्याच्यामध्ये काही आपल्याकडून चुकासुद्धा होतात आणि त्या चुकातून आपण नक्कीच शिकत गेलं पाहिजे. पालकत्व खरं तर खूपच मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यामधली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपली ती म्हणजे की मुलांना योग्य प्रकारचं शिक्षण देणं. तर मुलांची शाळा निवडताना काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पालकाने विचारात घेतल्या पाहिजेत. तर ते कोणत्या आहेत त्याच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की म्हणजे माझ्याकडून राहून गेलेली आहे आणि ती ॲड करणंसुद्धा तितकीच गरजेची आहे तर ते कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर कोणी जर तुमची कमेंट वाचली तर त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक काळ असा होता की शाळा निवडायची म्हटल्यानंतर फक्त दोनच ऑप्शन होते. ते म्हणजे एकतर इंग्लिश मीडियम शाळा निवडायची की मराठी मीडियम शाळा निवडायची. पण आता असं झालेलं आहे की अक्षरशः शिक्षणाचा खेळखंडोबा करून ठेवलेला आहे. दुनियाभरची बोर्ड आहेत, त्या प्रत्येक शाळेची वेगवेगळी त्यांची वेगळी स्ट्रॅटेजी असते. म्हणजे आधी असं असायचं की एखाद्या लोकॅलिटीमध्ये एखाद दुसरी शाळा असायची, पण आता तर प्रत्येक गल्लीबोळामध्ये शाळा निघालेल्या आहेत. म्हणजे एखादं ग्रॉसरीचं शॉप कसं असतं ना, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते मिळेल प्रत्येक बिल्डिंगमध्ये, तशी आता शाळांची सुद्धा परिस्थिती झालेली आहे. आणि सगळीकडे नुसतं फक्त फीसचं म्हणा किंवा ॲक्टिव्हिटीजचं म्हणा, सगळ्या गोष्टीचं कॉम्पिटिशन सुरू आहे. मग अशा वेळेस एखाद्या पालकाला खूपच कठीण जातं की नक्की मुलांची शाळा आपण कशी निवडायची, कोणतं बोर्ड निवडायचं. आता कोणतेही बोर्ड निवडताना म्हणजे मी याच्यामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार नाही. आता मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला मुलांना कोणत्या बोर्डमध्ये टाकायचं असेल, जसं की स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे, अजून भरपूर सारे बोर्ड आहेत, IB बोर्ड असतं, त्याच्यानंतर IGCSE असतं. पण तोपर्यंत आपण जाणार नाही, कारण मी ज्या फॅमिलीमधून येते ती एक मिडल क्लास फॅमिली आहे आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते अशाच म्हणजे पॅरेंटिंग वर्गाला घेऊन मी बनवते की ज्यांचे विचार माझ्यासारखे आहेत. त्याच्यामुळे ते सगळे जे बोर्ड आहेत ते म्हटल्यानंतर ते एकदम हाय क्लास सोसायटीसाठी डिझाईन केलेले बोर्ड आहेत. तर त्याच्या संबंधित मलासुद्धा माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे ती माहिती मी तुम्हाला देऊ नाही शकत. पण जर समजा तुम्हाला इनकेस या बोर्डांबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत. मग जर समजा तुम्हाला कन्फ्युजन असेल की मुलांना नक्की कोणत्या बोर्डमध्ये टाकायचं, म्हणजे स्टेट बोर्ड, ICSE की CBSE, तर त्या संदर्भामध्ये मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही ते पाहून म्हणजे बघून तुम्ही ते डिसाईड करू शकता. खूपच छान आणि डिटेलमध्ये ते व्हिडिओ आहेत, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. दुसरा मुद्दा आहे की म्हणजे शाळेचं घरापासूनचं अंतर. आपण काय करतो ना की चांगली शाळा आहे या गोष्टीचा विचार करून आपण मुलांना थोडंसं लांबच्या शाळेमध्ये टाकतो. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या जवळपाससुद्धा खूप साऱ्या अशा शाळा असतात. तर मला असं वाटतं की कुठेतरी अशी शाळा निवडा ज्याचं अंतर तुमच्या घरापासून थोडंसं कमी असेल. जास्त अंतरावरती जर शाळा असेल ना तर पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्चसुद्धा जास्तच असतो. आणि आता तर असं झालं की जेवढी शाळेची फीज नाही आहे ना तेवढी आपल्याला बसला किंवा व्हॅनला पे करावी लागते आणि त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण 12 महिन्याची फीज घेतली जाते. मग जर समजा तुम्हाला परवडण्याजोगं असेल आणि तुम्हाला जर ऑप्शन नसेल जवळ शाळेमध्ये टाकण्याचं तर तुम्ही मुलांना टाकू शकता दूरच्या शाळेमध्ये. ते टोटली तुमच्यावरती डिपेंड करतं. पण मी या कोणत्या उद्देशाने सांगते, कधी कधी कसं असतं ना की शाळेचं जर अंतर खूप लांब असेल तर मुलांचं ट्रॅव्हलिंगमध्येच खूप जास्त वेळ जातो. कधी कधी 1-1 तास त्यांना ट्रॅव्हलिंग करावी लागते, मिनिमम तरी अर्धा ते पाऊण तास. मग त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा मुलं खूप थकलेली असतात. म्हणजे जाताना त्यांना तेवढा वेळ प्रवास करणं, येताना तेवढा वेळ तो प्रवास करणं आणि त्याच्यानंतर सुद्धा घरी आल्यानंतर जेवणं, मग त्याच्यानंतर ट्युशन म्हणा किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज म्हणा, अभ्यास, तर या सर्व गोष्टींमध्ये मुलं थकतात. या दृष्टिकोनातून मी सांगितलं की शाळेचं डिस्टन्स जवळ असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा पाऊस पाणी असतो ना त्यावेळेस तर मुलांची भयंकर परिस्थिती होते. आता काही ठिकाणी कसं वॉटर लॉगिंग वगैरे होतं, मग अशा वेळेस बस बिघडते किंवा मुलं लवकर नाही येऊ शकत, त्यावेळेसुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. त्याचसोबत कधी कधी इमर्जन्सीसुद्धा होते शाळेमध्ये. मुलांची तब्येत अचानक बिघडली किंवा कुठे त्यांना लागलं, काही दुखापत झाली आणि त्यावेळेस आपल्याला कॉल वगैरे केला जातो. तर आपण पटकन त्या ठिकाणी पोचलो पाहिजे. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगते की शाळा जी आहे ती थोडीशी जवळच निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. की शाळा जी तुम्ही निवडता ती शाळा कशी आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तर ऑब्व्हियसली आपण विचार करतोच, पण सेफ्टीच्या दृष्टीने कशी आहे. असं नाही की एखादी शाळा खूप ब्रँडेड आहे म्हणजे ती खूपच चांगली असेल किंवा तिकडे मुलांच्या सेफ्टीचा विचार केला जाईल. कारण अशा पास्टमध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत ज्या मला तुम्हाला सांगायची गरज नाही की म्हणजे शाळेचा
किती मोठी शाळा असली तरीसुद्धा मुलांच्या सेफ्टीची तिथे तितकी काळजी घेतली जात नाही किंवा काही ना काही गोष्टी घडतात. तर अशा वेळेस तुम्ही अशी शाळा निवडा ना की म्हणजे तुम्ही 4 चौघांमध्ये चौकशी करा, जर त्यांची मुलं जर शाळेमध्ये शिकत असतील तर शाळेचं एन्व्हायरमेंट कसं आहे, तिकडचे टीचर्स कसे आहेत, तिकडचं मॅनेजमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टीची तुम्ही एकदा खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतरच मुलांचं ॲडमिशन करा. कसं आहे माहिती आहे की आपण कधी कधी ना दुसऱ्यांचं ऐकतो आपण किंवा आपल्याला असं कुठेतरी कळतं की हां ही शाळा चांगली आहे, कारण आजकाल कसं पब्लिसिटीसुद्धा केली जाते. म्हणजे एखादी शाळा तितकी चांगली नसेल तर तिची पब्लिसिटी इतकी चांगली केली जाते का आपल्याला असं वाटते की नाही माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी ही शाळा बेस्ट आहे. पण तसं करू नका. तिकडे ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ना त्यांच्याशी आधी बोला. म्हणजे जे स्टुडंट जे पेरेंट्स असतील ज्यांची मुलं तिकडे शिकत असतील त्यांच्याशी बोला आणि आधी निर्णय घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही टाका. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की एकदा जर ॲडमिशन घेतलं म्हणजे तुम्हाला असं वाटलं की ही शाळा योग्य नाही आहे तर तुम्ही ॲडमिशन ते चेंज करू शकता. पण मला असं वाटतं की आपण तसं शक्यतो न केलेलं बरं, कारण आपण जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशन घेतो ना त्यावेळेस आपल्याकडून डोनेशनसुद्धा घेतलं जातं. मग तिकडे पुन्हा 1-2 वर्षानंतर शाळा बदलणं, मग परत दुसऱ्या एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मग परत तिथे डोनेशन भरणं, मग हे आपणच म्हणजे तोट्यामध्ये जातो. त्यापेक्षा कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही मुलांना टाकताना आधी व्यवस्थित चौकशी करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ॲडमिशन घ्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळेची फीज. आता आपण ना कुठेतरी म्हणजे असं कॉम्प्रोमाइज नाही करत की मुलांची फीज कितीही असू दे, आपल्याला असं वाटतं की त्यांना बेस्टच दिला पाहिजे, असं प्रत्येक पालकांची थिंकिंग असते. पण मला असं वाटतं की जर समजा तुम्ही कर्जामध्ये बुडून जर मुलांचं शिक्षण करणार असेल आणि मुलांची नोकरी लागल्यानंतर तुम्ही म्हातारपणामध्ये जर समजा त्यांच्या शिक्षणाचंच कर्ज फेडणार असाल तर अशा शिक्षणाचा मला नाही वाटत का काही अर्थ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं जे भविष्य आहे ते धोक्यामध्ये टाकून जर तुम्ही मुलांना शिक्षण देणार असाल. कारण मी जरी शिक्षिका असली तरी माझं हे एकच मत आहे की मुलं कोणत्याही माध्यमामध्ये शिकू दे, तुम्ही त्यांना कितीही सुखसुविधा द्या, ज्या मुलांना अभ्यास करायचा आहे ना ती मुलं कशाही प्रकारे अभ्यास करतात. त्याच्यामुळे मुलांच्या शिक्षणावरती ना खूप सारा पैसा खर्च करणं म्हणजे ही खूप चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. या गोष्टीला मी सहमत नाही आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणायला गेल्यानंतर जर समजा मुलं चांगली तुम्ही जर असा विचार करणार की मी माझ्या मुलांना लाखो रुपये भरून एखादा चांगला क्लास लावेल जेणेकरून माझा मुलगा किंवा मुलगी चांगला अभ्यास करेल, तिथे तुम्ही सगळ्यात मोठी चूक करतात. कारण ज्या मुलांना अभ्यास करायचा आहे किंवा जी मुलं खरोखर हुशार आहे, ज्यांना अभ्यासामध्ये आवड आहे, त्यांना तर खरं म्हणजे अशा हायफाय क्लासेसची गरज नाही आहे. तुम्ही ट्युशन लावू शकता, कारण कधी कधी असतं ना की काही गोष्टी आहेत ते मुलांना कठीण जातात. शाळेमधल्या शिक्षकांशी त्या गोष्टी क्लिअर करत म्हणजे शक्यतो मुलं नाही करत, अशी एखाद क्वचितच मुलं असं जी येऊन टीचर्सना डाऊट विचारतात. पण इतर काही मुलं आहेत मे बी शिक्षकांना घाबरतात किंवा त्यांना शाळेतले शिक्षक तितका वेळ देऊ शकत नाही किंवा घरी आल्यानंतर त्यांचे पेरेंट्स त्यांचे डाऊट क्लिअर नाही करू शकत. मग अशा वेळेस मुलांना पाठिंबा म्हणून तुम्ही शिकवणी लावू शकता, कारण ट्युशनच्या फीजमध्ये आणि क्लासेसच्या फीजमध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि मलासुद्धा हेच कुठेतरी वाटतं, कारण मी सुद्धा 15 वर्ष जवळजवळ ट्युशन घेतलेली आहे आणि माझं असं ठाम मत आहे की क्लासेस हे शिक्षणाचं कमर्शियलायझेशन केलेलं आहे, शिक्षणाचं बिझनेस केलेला आहे. व जर समजा तुम्हाला असं वाटतं की मुलांना कुठेतरी पाठिंब्याची गरज आहे तर तुम्ही त्यांना छोटी मोठी ट्युशन लावू शकता, ती मुलं चांगलं करतील. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की भरमसाठ फीज भरूनच आपण मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. शिक्षणामध्ये पैशाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ज्यावेळेस ते लोअर क्लासमध्ये असताना त्यांच्या शाळेच्या फीजवरती म्हणा किंवा त्यांच्या क्लासेसच्या फीजवरती खूप जास्त पैसे खर्च करणे ही मला कुठेही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट वाटत नाही. त्याच्यामध्ये मला नाही वाटत की मुलं खरोखर जास्त चांगलं टॉप करू शकतात ज्या मुलांना अभ्यास करायचा नाही आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला कुठे म्हणता येईल माहिती आहे, आता जर समजा तुम्हाला असं एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे ज्याने खूप छान प्रयत्न केला 12वी नंतर आणि त्यांना एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये थोडेसे कमी गुण मिळालेले आहेत आणि त्यांना मेडिकलला म्हणा किंवा इतर कोणत्या तरी क्षेत्रामध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तिकडे काही मार्कांसाठी त्यांचं जे ॲडमिशन आहे ते मुकलेलं आहे, म्हणजे जे गव्हर्नमेंटचे सीट्स असतात त्याच्यामध्ये त्यांचं ॲडमिशन नाही झालेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे की तुमची मुलं कॅपेबल आहेत, थोडेसे जर आपण पैसे भरले आणि त्यांचं पुढे ते चांगलं शिक्षण करू शकतात किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात किंवा त्यांना बाहेर जाण्याची संधी आहे थोडेसे जर पैसे भरून, तर अशा वेळेस तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करू शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की मुलांना त्या गोष्टीची जाणीवसुद्धा करून देणं तितकंच गरजेचं आहे. कारण मुलं जर नोकरीला लागली आणि जर
देव न करू की त्यांनाच त्या गोष्टीची जाणीव नसेल की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती खर्च केलेला आहे, तर ती सगळी जी आपली मेहनत आहे ती वायाच जाते. आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी ऑब्व्हियसली ते चांगलंच होतं, पण या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मग जर समजा तुम्हाला वाटत असेल ना की आत्ता माझी परिस्थिती आहे, मी आत्ता करू शकतो, पण पुढचं मला माहिती नाही, पण पुढचं मी बघून घेईल, माझी मुलं चांगलं शिकतात म्हणजे मी यांना याच शाळेमध्ये टाकतो, पण असा विचार अजिबात करू नका. कारण मुलांचं शिक्षण करणं हीच फक्त आपली जबाबदारी नसते, इतर भरपूर गोष्टी असतात ज्याच्यामध्ये पैशाची गरज असते. त्यामुळे पैशाचा विचार करणं मुलांचं शिक्षण देण्यासाठी हे कोणतं चुकीचं पालकत्वाचं काय बोलू शकतो, चुकीच्या पालकत्वाची खूण नाही आहे. जर समजा तुम्ही विचार करणार की माझ्या मुलाची फीज सेम शिक्षण मला या शाळेमध्ये सुद्धा मिळते आणि या शाळेमध्ये सुद्धा मिळते, पण इथे फीज कमी आहे म्हणून मी जर माझ्या मुलांना इथे टाकलं तर माझं स्टेटस कमी होईल, किंवा माझ्या मित्रमैत्रिणींची मुलं या शाळेमध्ये आहे जिथे फीज जास्त आहे म्हणून मी तिथे टाकावं, तर असं करू नका. आधी व्यवस्थित विचार करा आणि शो ऑफ म्हणून मुलांना शिक्षण देऊ नका. कारण आजकाल आहे ना सगळं शो ऑफचाच खेळ आहे. ज्या पालकांची मुलं या शाळेमध्ये जातात म्हणजे ते एक स्टँडर्ड लेवलवरती आहेत, आणि ज्या पालकांची मुलं स्टेट बोर्डमध्ये जातात किंवा इतर, आणि ह्या सगळ्या गोष्टी तो आपण कितीही नाकारला ना तरी हे फॅक्ट आहे. तुम्ही सांगाल की नाही अक्षता हे तू चुकीचं बोलते, असं काहीच नसतं, पण या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात की आजकाल मुलं कोणत्या शाळेमध्ये जातात ना त्याच्यावरून आपला जो स्टँडर्ड आहे तो ओळखला जातो. पण आपल्याला सगळ्या भानगडीमध्ये पडायचं नाही आहे. त्याच्यामुळे फीज व्यवस्थित बघा. तुम्हाला जर परवडण्यासारखी असेल तर मुलांना टाका शाळेमध्ये. अन्यथा तुम्ही काय करू शकता, आता मी जिथे राहते वसईमध्ये तिकडे गव्हर्नमेंट एडेड इंग्लिश मिडियम शाळा नाही आहेत. मला असं वाटतं एकच शाळा, पण ती पण आमच्या घरापासून खूपच लांब आहे. आणि इतर ज्या मराठी मीडियम शाळा आहेत त्या कशा आहेत ना, एक तर मुलांच्या आहेत किंवा फक्त मुलींच्या शाळामध्ये आहेत. मुलींच्या शाळा आहेत त्यासुद्धा घरापासून खूप लांब आहेत. त्याच्यामुळे नाईलाजाने काय करावं लागतं, इथे प्रायव्हेट स्कूलमध्ये म्हणजे कोणतंही बोर्ड असू दे प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश मिडियममध्ये टाकावं लागतं. पण जर समजा तुम्ही बॉम्बे साईडला वगैरे जर राहत असेल तर तिकडे अशा भरपूर शाळा आहेत ज्या गव्हर्नमेंट एडेड आहेत, त्यामुळे तिकडे फीस कमी आहे. तर तुम्हाला जर मुलांना तिकडे चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर तुम्ही मुलांना तिकडे तशा शाळांमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचसोबत मराठी मीडियम म्हणा किंवा सेमी इंग्लिश म्हणा, तर मला असं वाटतं की मराठी मीडियमपेक्षा सेमी इंग्रजीमध्ये टाकणं जास्त चांगलं आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर ही झाली फीस संदर्भातली गोष्ट. त्या व्यतिरिक्त सुद्धा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या माझ्याकडून मिस झाल्या असेल, मी सगळे पॉईंट नोट डाऊन केले, पण असतं ना कधी कधी आपण काही गोष्टी आहेत ते विसरून जातो, तर असेल ते कमेंट करून मला नक्की सांगा. जाता जाता हीच एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की कोणत्याही पालकांची पालकत्वाची जी व्याख्या आहे ती चुकीची नसते. प्रत्येकजण आपापल्या परीने मुलांना बेस्टच देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हालाच कुठेतरी वाटत असेल दुसऱ्यांना बघून की मी माझ्या मुलांसाठी काहीतरी कमी करतो, तर प्लीज असा न्यूनगंड मनात बाळगू नका. प्रत्येक पालक आपापल्या परीने आपल्या मुलांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, तसं तुम्हीही करा आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड राहा. आणि मुलांनासुद्धा वेळोवेळी या गोष्टीची जाणीव करून द्या, जेणेकरून इन फ्युचर ते मोठे झाल्यानंतर चांगल्या पदाला पोचल्यानंतर त्यांना आईवडिलांचा विसर नाही पडला पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी युजफुल वाटला असेल. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला वाटत असेल की कोणासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.